जिला कलेक्टर ने पेपर कप पर प्रतिबंध लगाने का आदेश दिया, लेकिन कई चाय की दुकानें इसका उपयोग कर रही है, जिन पर अब कार्रवाई की जाएगी। 7 नवंबर को जिला कलेक्टर ने चाय पीने के लिए उपयोग किए जाने वाले पेपर कप पर प्रतिबंध लगाने का आदेश दिया, जो कैंसर जैसी बीमारियों का कारण बन सकते हैं। हालांकि आदेश को लागू नहीं किया गया था और कई चाय की दुकानों पेपर कप का उपयोग कर रही थी। इन कपों में बीपीए रासायनिक पदार्थ होता है, जो गर्म चाय के संपर्क में आकर माइक्रोप्लास्टिक छोड़ता है। आजाद हिंद संगठन और सतीश चंद्र रोठे द्वारा इस मुद्दे को उठाने के बाद जिला कलेक्टर ने खाद्य एवं औषधि प्रशासन विभाग को जांच करने का निर्देश दिया और सभी नगर पालिकाओं को चाय स्टॉलों से पेपर कप जब्त करने के आदेश दिए, जिन पर अब कार्रवाई की जाएगी। आम्ही 1/10/2024 रोजी ही मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती। कॅन्सर मुक्त समाज निर्मिती व्हावी आणि कागदी कपांमुळे कॅन्सरचे असंख्य जीवाणू पोटात जात असल्यामुळे तिच्यावर बंदी घालावी। बीपीए नामक केमिकल्स यूज केल्याशिवाय कागदी कप बनत नाही, ही एक महत्त्वपूर्ण बाब आम्ही प्रशासनाच्या लक्षात आणून दिली। 1 महिन्याच्या नंतर तिच्यावर आदेश पारित झाले। आदेश पारित झाल्यानंतर सुद्धा अद्याप बऱ्याचशा ठिकाणी कागदी कपावर पाहिजे तसा दंडात्मक कारवाई करण्यात आली नाही। अद्यापही काही ठिकाणी खुलेआमपणे कागदी कपांचा सर्रास वापर होताना दिसतोय। या निमित्तानं जिल्हा प्रशासनाला आणि नागरिकांनाही आवाहन करतो की आपण नागरिकांच्या जीवाशी खेळतोय। आपल्या 2 पैशासाठी असंख्य नागरिकांना आपल्या प्राण गमावण्याची वेळ यामुळे येत आहे। प्रशासनाने सुद्धा सक्त कारवाई करावी आणि नागरिकांनी सुद्धा मानवतेच्या दृष्टिकोनातून कागदी कपांच्या जागी काचेचे कप यूज करावे, जेणेकरून नागरिकांना कॅन्सर मुक्त जीवन जगता येईल। हे आवाहन वजा विनंती या निमित्तानं प्रशासनाला आणि नागरिकांना आम्ही करतो। एक जे शासनाचे आदेश तसेच बऱ्याचशा समाजसेवी संस्था आणि NGOs यांच्या माध्यमातून वेळोवेळी प्लास्टिकची बंदीबद्दल आवाहन केले जाते आणि ते जनमानसाने ते वापरू नये अशा पद्धतीची जनजागृती सुद्धा केल्या जाते। परंतु प्लास्टिकच्या कपमध्ये तसेच कागदी कपमध्ये चहा घेणं हे चुकीचं आहे। आपण कागदी कपमध्ये म्हटलं तर कागदी कप बनवण्यासाठी सुद्धा प्लास्टिक आणि मेनली यांचाच उपयोग होतो, त्यामुळे ते सुद्धा धोक्याचं आहे। तसेच प्लास्टिकच्या कपमध्ये चहा पिल्यामुळे प्लास्टिकमध्ये जे रिलेटेड काही त्याच्यातले केमिकल्स असतील, त्याला मायक्रो केमिकल्स असे म्हणू आपण, ते त्या हॉट वॉटर किंवा हॉट ड्रिंक मध्ये मिक्स होतात, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने पॉलिस्टर असेल, PVC असेल किंवा BPA नावाचा घटक असतात आणि हे जे घटक आहेत ते इंटेस्टाइनल टिश्यूज जे असतात त्याला सुद्धा क्रॉस करतात आणि ब्लड ब्रेन बॅरियर सुद्धा क्रॉस करण्याची यांच्यामध्ये ताकद असते। त्यामुळे ते बऱ्याचशा आजारांना चालना देऊ शकतात। त्यामुळे प्रामुख्याने ते टाळले गेलं पाहिजे। यापासून होणारे आजार प्रामुख्याने असेल तर कॅन्सर सारखे आजार आहेत, वेट गेन सुद्धा यामुळे होतं, तसेच त्यामध्ये किडनीशी रिलेटेड आजार होणे आणि मुख्यत्वे जे पचनाशी रिलेटेड इंटेस्टाइन्स आपल्या शरीरामध्ये असतात त्याचे सुद्धा आजार यामुळे होत असतात। त्यामुळे हे टाळणं गरजेचं आहे। आमच्याकडे पहिले कागदाचे कप होते, सतीश रोठे यांनी बंदी आणलेली आहे त्याच्यावर। त्यापासून आम्ही काचाचे कप वापरणं चालू केले। लोकांच्या आरोग्यासाठी आम्ही ते कप बंद करून टाकलेले आहे, त्याच्यामुळे कॅन्सल होते। आम्ही ते काचाचे कप आता चालू केलेले आहे त्याच्यासाठी। मी आज 10 वर्षापासून या हॉटेलवर येत आहे चहा घेण्यासाठी। पहिले इथं कागदी कप होते चहासाठी आणि ॲडव्होकेट सतीश रोठे साहेबांनी याच्यावर बंदी आणल्यामुळे आज या हॉटेलवर काचाच्या कपामध्ये चहा प्यायला मिळाला आणि सतीश रोठे साहेबांचं मी धन्यवाद मानतो की त्यांनी कागदी कपांवर बंदी आणल्यामुळे आज लोकांचं आरोग्य सुरक्षितपणे दिसत आहे।